ठाकरेंच्या शिवसेनेचे काही खासदार वेगळा गट स्थापन करण्याच्या तयारीत असल्याची माहिती। ऑपरेशन टायगरच्या पार्श्वभूमीवर चर्चांना उधाण। ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार संजय देशमुखांनी घेतली शिंदे सेनेचे खासदार प्रतापराव जाधवांची भेट। मात्र मातोश्रीवरच्या खासदारांच्या बैठकीला देशमुख ऑनलाईन होते उपस्थित। ज्यांना जायचंय त्यांनी खुशाल जावं, त्यांचं भलं व्हावं, सोडून गेलेल्यांना मात्र पश्चाताप होणार। खासदारांच्या बैठकीत उद्धव ठाकरेंचं विधान। उद्धव ठाकरेंच्या हाती भविष्य सुरक्षित नसेल तर खासदार तरी काय करणार? मंत्री नितेश राणेंचा टोला। तर भविष्यात जे होईल त्याचे भोग ठाकरेंना भोगावे लागतील। मंत्री शिरसाटांची ही टीका। सत्ताधाऱ्यांनी पसरवलेल्या अफवांवर विश्वास ठेवू नका। सर्व 9 खासदार उद्धव ठाकरेंसोबत, पक्षात फूट पडणार नाही। आदित्य ठाकरेंना विश्वास। उद्धव ठाकरेंनी बोलवली पक्षाच्या आमदारांची बैठक। 22 तारखेला शिवालय इथे संध्याकाळी 4 वाजता बैठक। ऑपरेशन टायगरच्या पार्श्वभूमीवर आमदारांच्या बैठकीकडे लक्ष। कॉक्रोच जनता पार्टीचे संस्थापक अभिजित दिपके यांना जयपूरमध्ये आंदोलनादरम्यान मारहाण। घटनेनंतर दिपके यांचं उपस्थितांना शांतता राखण्याचं आवाहन। बुलढाण्यात शेतकरी नेते रविकांत तुपकर यांचं अन्नत्याग आंदोलन। सरसकट कर्जमाफीसाठी तुपकरांनी सोडलं अन्न पाणी। पीक विमा अवकाळीनं झालेल्या नुकसान भरपाईची मागणी। आपण हिटलर नाही, पाकिस्तानसोबत संवादाचे दरवाजे खुले ठेवा। सरसंघचालक मोहन भागवत यांचं मोठं वक्तव्य। पाऊस न आल्यास राज्यातील पाणी टंचाई अधिक तीव्र होणार। राज्यातल्या प्रकल्पांमध्ये केवळ 24% जलसाठा शिल्लक। पाऊस लांबल्यानं 3500 गावांना टँकरने पाणी पुरवठा सुरू। पुण्यात आजपासून दिवसाआड पाणी पुरवठा। मान्सून लांबल्यानं पुणे शहरात पाणी कपात। समविषम तारखेनुसार पुण्यात पाणी पुरवठा नियोजन। पाणी टंचाईत अडवणूक करणाऱ्या टँकर चालकांना कारवाईचा इशारा। अभिनेत्री संचिता उगलेची आत्महत्या। वयाच्या 22व्या वर्षी गळफास घेत संपवलं जीवन। आत्महत्येमागील कारण अस्पष्ट। अनेक मालिकांमध्ये संचितानं साकारल्या होत्या महत्त्वाच्या भूमिका। अमेरिका आणि इराणमध्ये शांतता करार। डोनाल्ड ट्रम्प यांची मोठी घोषणा। होर्मुझची सामुद्रधुनी होणार खुली। इराणही अण्वस्त्र बाळगणार नाही। अमेरिका इराण शांतता करारामुळे कच्च्या तेलाचे दर घसरले। शांतता करारानंतर ग्राहकांना दिलासा। कच्च्या तेलाच्या किमतीत 4%हून अधिक घसरण।